नमस्कार, मी केतकीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण कोबीची पचडी बनवणार आहोत। जेवताना एखादी साइड डिश म्हणून किंवा सॅलड म्हणून नुसतं खाण्याकरिता ही डिश अगदी योग्य आहे। चला तर मग आपण ही कोबीची पचडी बनवायला लगेच सुरुवात करूया। इथे मी त्याकरता कोबी स्वच्छ धुवून नंतर तो या पद्धतीने मस्त बारीक चिरून घेतला होता। त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे, थोडी साखर घालायची आहे। त्यानंतर दाण्याचं कूट 2 चमचे मी इकडे घालून घेतलेला आहे। आता छान बारीक चिरलेली अशी भरपूर हिरवीगार कोथिंबीर आपण घालून घेऊया। आवडत असल्यास बारीक चिरून मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता। नंतर एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। ज्यांना कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास आहे अशा लोकांनी कोबीच्या पचडीचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करून घ्यावा। हे सगळे पदार्थ आपल्याला छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फक्त आपल्याला वरून तुपाची फोडणी द्यायची आहे ना। बनवायला अगदी सोपी। हे पहा, आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर मी गॅसवर एका तडका पॅन मध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप काढून घेते। तूप छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत। तूप आवडत नसल्यास तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल, पण पचडीला शक्यतो तुपाची फोडणी दिली जाते। आता हे जिरे व्यवस्थित तडतडले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही फोडणी आपल्याला पचडीमध्ये घालून घ्यायची आहे। छान व्यवस्थित हे मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं। झाली आपली पचडी इकडे सर्व करायला तयार आहे ना। बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही पचडी मग तुम्ही कधी करून पाहताय। व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।